दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी देशाचं भविष्य म्हणणाऱ्या तरुणांना ज्या पद्धतीने झुरळ म्हणण्यात आलं, त्या झुरळाने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जो आहे तो घेऊन दाखवलेला आहे। आणि त्याच आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पेकराच्या शिवशक्ती चौकामध्ये साखर वाटून आपला आनंद जो आहे तो साजरा केलेला आहे। आपल्या सोबत यावेळेस शरदचंद्र पवार गटाचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। पण सांगायचं मात्र एवढंच आहे की देशाचं भविष्य म्हणणाऱ्या तरुणींना जर तुम्ही अशा पद्धतीने झुरळ म्हणत असाल तर झुरळ भविष्यात काय करू शकतोय याचा देखील अंदाज निश्चितच आपल्याला आलेला आहे। आणि म्हणूनच दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी ज्या तरुणांनी आपल्या न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी गेल्या 25-20 दिवसापासून त्या ठिकाणी आंदोलनाचा यलगार लावला होता, त्यामध्ये आज या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने काही पदाधिकारी बेकराईनगरच्या शिवशक्ती या चौकामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे जो मिळालेला विजय आहे विद्यार्थ्यांना, त्या विजयामध्ये आनंद येत असतानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते आणि साखर वाटत असतानाचं देखील दृश्य आपल्याला पाहायला मिळते। हा कार्यक्रम कुणाल भाऊ सरोदे यांच्या नेतृत्वामध्ये हा घेण्यात आलेला आहे। कुणाल भाऊ सरोदे यांच्या माध्यमातून साखर वाटपचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी होत आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार, मी कुणाल सरोदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। आज या ठिकाणी सर्वप्रथम मी जे 20 विद्यार्थिनी ज्या नीटचा पेपर फुटल्यामुळे ज्यांनी आत्महत्या केली आहे त्यांना पहिलं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। तसेच सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचं खूप 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 असं आभार मानतो की आज त्यांनी या मोदी सरकारची हुकुमशाही करते, या हुकुमशाहीला तोडण्याचं काम हे अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांनी केलं, म्हणून त्यांचे खूप आभार मानतो। आणि आज या ठिकाणी आपल्या लोकशाहीचा विजय झालेला आहे, या विद्यार्थी एकजुटीचा विजय झालेला आहे। त्यासाठी या सर्व विद्यार्थ्यांचा मी आभार मानतो की त्यांच्यामुळे पुढील भविष्यामध्ये कोणी विद्यार्थी आत्महत्या करणार नाही अशी मी अपेक्षा करतो। या देशामध्ये हुकुमशाही येताना 10 वेळा विचार करेल की जर स्टुडंट जर रस्त्यावर उतरले तर काय होतं हे कळेल। एक जण म्हणला होता दिल्लीमध्ये, आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, आणि इतना 10 बार नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग नसीब होता था। पण आज त्यांनाही काय रे की आंबेडकर आंबेडकर या नावामध्ये जी ताकद आहे यांची एवढी वाट लागलेली आहे की 7 जन्म यांना झोपेसुद्धा फक्त आंबेडकर दिसल। आणि आम्ही साखर वाटेपाचा कार्यक्रम केला आणि या साखर वाटेपाच्या कार्यक्रमाला आमचे तालुका अध्यक्ष माननीय कामटे सर, तसेच आपले अशोक भाऊ राजवाडे गाडेकर साहेब या सर्वांनी मला खूप असं सहकार्य केलं या कार्यक्रमाला, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो। त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 2014 पासून सत्तेवर बसलेली लोकांच्या विरोधात, या हुकुमशाही सरकारच्या विरोधात हे यशस्वी आंदोलन करणं अजिबात सोपं नव्हतं, पण त्यांनी ते करून दाखवलं, घडवून दाखवलं आणि जगामध्ये मेसेज दिला की सत्ता कुठलीही मोठी नाही, जनता देशातली मोठी, कारण ती जनतेला घटनेने अधिकार दिल्यात आणि त्या घटनेच्या माध्यमातून देश उभा आहे। ह्याच गोष्टीचा सगळ्यांना अभिमान असला पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि राज्यकर्त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून चांगली पावलं उचलून इथल्या विद्यार्थ्याला न्याय द्यावा, एवढीच सर्वांच्या वतीने मी विनंती करतो। धन्यवाद। दिल्लीमध्ये सोनम वांगचुक व तसेच अभिजित दिपके यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या नवीन पिढीसाठी जे काही त्यांचे शिक्षणाबद्दलचे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आंदोलन घेतले। या आंदोलनातनं आपल्याला फक्त कोणतेही अधिकारी असतील की ते चुकीच्या मार्गाने काम करत आहेत त्यांचं त्यांनी आज राजीनामा घेतलेला आहे। आणि राजीनामा घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांना हेच दाखवून दिलेले आहे की कोणताही पक्ष असू दे, विद्यार्थ्यांच्या बाजूला आपण उभे राहतो आहे। हे सांगताना एवढंच सांगायचं आहे की आपण एखादी गोष्ट करत असतो की ती गोष्ट आपण सरकारकडनं मान्य करून घ्यायचं आहे, तर ती मान्य करून घेताना आपल्याला संविधानातनं ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या गोष्टी दिलेल्या आहेत। आणि ती गोष्ट घेताना आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी आज जो काही पाऊल उचललेला आहे त्यासाठी मी पहिल्यांदा शुभेच्छा देते की आपण ही सर्व साध्य करून आणलेलं आहे। जे काही राजकारणातील कोणत्या घडामोडी असतील, कोणत्या सरकारी घडामोडी असतील, ह्यांना मोडण्यासाठी आज विद्यार्थ्यांनी जे पाऊल उचललं आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे। त्यासाठी आज आम्ही हे कार्यक्रम घेतला आहे, आनंद साजरा करायचा आहे, तो साजरा केलेला आहे। धन्यवाद। ज्या नीट परीक्षेच्या माध्यमातून नैराश्यपोटी ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केली त्यांच्याबद्दल प्रथमतः मी दुःखद असं भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या पक्षातर्फे वाहतो। आणि मला एकच सांगायचं आहे
की आता जो विद्यार्थी एकजुटीचा हा विजय झालेला आहे, हा विजय उत्सव साजरा करण्यासाठी खरं तर कुणाल सरोदे यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी साखर वाटपाचा कार्यक्रम घेतलेला होता. विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळेच आज आपल्या देशाची खरी लोकशाही काय असते ही सर्व नागरिकांनी या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि यातूनच या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे हा एक प्रकारचा ऐतिहासिक विजयच म्हटला पाहिजे. कारण या ठिकाणचे जे आंदोलनं पूर्वी व्हायची की ब्रिटिशांचा या ठिकाणी सत्ता होती, त्यावेळी देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या प्रकारचे आपल्या हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं, या ठिकाणी सोनम वांगचुक किंवा आपल्या अभिजित दिपके यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी झालं. अरे जे शिक्षण मंत्री असतील, जे जोशी साहेब आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी आता नीटसारखी एवढी मोठी परीक्षा या ठिकाणी त्यांनी व्यवस्थितरित्या राबवावी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही बदल आमूलाग्र करायचे आहेत ते त्यांनी याच्यातूनच शिक्षण घेऊन या ठिकाणी पुढील केलं पाहिजे. तसेच हा लढा आता संपला असं म्हणण्याचं काही कारण नाही, कारण यापुढे देखील अशाच प्रकारच्या वाटचालीस आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. देशाला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल आणि मोदीच सांगतात की आज आपल्याला जगामध्ये महासत्ता व्हायचे, जगामध्ये आपण महासत्ता बनण्याचा प्रयत्न करणार असो तर या ठिकाणचा तरुण वर्ग हा सुशिक्षित झाला पाहिजे, यासाठी या सरकारने प्रयत्न केला पाहिजे. परंतु या ठिकाणी जे हुकुमशाही पद्धतीचं वातावरण होतं या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून मोडीत काढलं. मला एकच सांगायचं आहे की जर देश पुढे न्यायचा असेल तर तरुण पिढी ही शिकली पाहिजे, पुढे गेली पाहिजे. यासाठी येणाऱ्या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी त्या पद्धतीने पावलं टाकली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि या आंदोलनाला आमचा यापुढे देखील पाठिंबा राहील. चांगल्या कामास नेहमीच आमचे पक्षाचं नेतृत्व तसेच पक्षाचे नेते पवारसाहेब हे अग्रेसर असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या ठिकाणी कार्यरत करत असतो. धन्यवाद. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, याबद्दल आम्ही सर्व इथं आनंद व्यक्त करत आहोत. यामध्ये लोकशाहीचा विजय झालेला आहे, संविधानाचा विजय झालेला आहे आणि संघर्षाला आता सुरुवात झालेली आहे. यामध्ये आता भ्रष्टाचाराला जागा नाही. आता जोही कोणी भ्रष्टाचार करेल सर्वांना असेच राजीनामे द्यावे लागतील आणि आम्ही या तरुण विद्यार्थ्यांचे, मुलांचे, सर्वांचे मनापासून अभिनंदन करत आहोत, ज्यांनी हे आंदोलन केलं, हा संघर्ष केला आणि यशस्वी झाले, सक्सेसफुल झाले. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. निश्चितच शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शिक्षण मंत्रीच्या पोस्टवर बसणाऱ्या मंत्र्यांना देखील अतिशय चांगल्या प्रकारचं एक मार्गदर्शन जे आहे ते केलेलं आहे. भविष्यात असं प्रकारचं घटना घडणार नाही आणि घडूही नाही याची देखील दखल शिक्षण मंत्री म्हणून त्या घ्यावा अशी देखील इच्छा, अपेक्षा आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन सिमोनसह मी मनीष कांबळे, बेक रायनगर.